हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार कैतवास. या व्हिडिओमध्ये इंग्लिश रायटिंग स्किल्स अंतर्गत आपण न्यूज रिपोर्ट पाहणार आहोत, ज्याला बोर्ड परीक्षेमध्ये 5 गुण देण्यात आलेले आहेत. बोर्ड परीक्षेमध्ये क्वेश्चन 6B हा एक्सपांड द थीम साठी दिलेला असतो, ज्यामध्ये 2 प्रश्न असतात. एक म्हणजे न्यूज रिपोर्ट आणि याला जो ऑर असतो तो म्हणजे डेव्हलपिंग अ स्टोरी. या व्हिडिओमध्ये आपण न्यूज रिपोर्ट बद्दल बेसिक माहिती पाहणार आहोत आणि त्याचे वेगवेगळे उदाहरणं पाहणार आहोत. न्यूज रिपोर्ट म्हणजे झालेल्या घटनेचा समारोह किंवा शिबिराचा वृत्तपत्रासाठी लिहिलेला वृत्तांत किंवा बातमी होय. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की न्यूज रिपोर्टचे वेगवेगळे उदाहरणं यामध्ये दिलेले आहेत. न्यूज रिपोर्ट लिहिण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना. न्यूज रिपोर्ट हा सत्यतेवर, घटनेवर आधारित असून त्यामध्ये हू, व्हॉट, वेअर, वेन, हाऊ, वाय या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न असतो. हेडलाईन आपल्याला दिलेली असते, त्या आधारे ऍक्शन व्हर्ब्स वापरून संक्षिप्त व मुद्देसूद लेखन आपल्याला करायचं आहे. पास्ट टेन्सचा वापर करा, खास करून त्याचा पॅसिव्ह व्हॉइस वापरा. थर्ड पर्सन प्रोनाउन्स जसे की ही, शी, इट, दे चा वापर करा. आय, वी, यू अशा प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामांचा वापर करू नका. फॉर्मॅट ऑफ न्यूज रिपोर्ट. पेपरमध्ये आपल्याला प्रश्न असा दिलेला असतो, क्वेश्चन 6B, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स. आता खालील मुद्द्याच्या आधारे आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहायचा असतो. पहिला पॉइंट हेडलाईन, त्याच्यानंतर डेटलाईन, इंट्रोडक्शन किंवा लीड, त्याच्यानंतर बॉडी ऑफ रिपोर्ट आणि शेवटी असतो कन्क्लुजन. हेडलाईन आपल्याला पेपरमध्ये दिलेली असते, त्या हेडलाईनच्या आधारे आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहायचा असतो. डेटलाईन मध्ये आपल्याला स्थळ किंवा दिनांक लिहायचा असते, त्याचबरोबर बातमी कोणाकडून दिली जाते अशा पत्रकाराचा उल्लेख किंवा न्यूज एजन्सीचा उल्लेख करायचा असतो. उदाहरणार्थ बाय स्टाफ रिपोर्टर किंवा पीटीआय म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. इंट्रोडक्शन किंवा लीड हा सुरुवातीचा पॅराग्राफ असतो, यामध्ये आपल्याला घटनेबाबत हू, व्हॉट, वेअर, वेन, हाऊ, वाय अशा प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. त्याच्यानंतर आहे बॉडी ऑफ रिपोर्ट, हा मोठा पॅराग्राफ असतो, यामध्ये आपल्याला त्या घटनेबाबत तपशीलवार माहिती द्यायची असते. कन्क्लुजन म्हणजे शेवट. कन्क्लुजन हा 2 ते 3 ओळींचा असावा. न्यूज रिपोर्टचा शेवट हा सकारात्मक मुद्द्यावर करावा. तर अशा प्रकारे आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहिताना कमीत कमी 3 पॅराग्राफ असणं खूप गरजेचं आहे. एक पहिला म्हणजे इंट्रोडक्शन किंवा लीड, दुसरा आहे बॉडी ऑफ रिपोर्ट आणि शेवटचा आहे कन्क्लुजन. न्यूज रिपोर्टची मार्किंग स्कीम म्हणजे गुणदान पद्धती. टायटल आणि बिगिनिंगला 1 गुण आहे, व्होकॅब्युलरी आणि ग्रामरला 1 गुण आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉइंट्स, योग्य पॉइंटचा वापर केला आपण तर त्याला 2 गुण आहेत. त्याच्यानंतर लॉजिकल ऑर्डर म्हणजे योग्य क्रम आणि कन्क्लुजन म्हणजे शेवट, याला 1 गुण आहेत. अशा प्रकारे आपल्याला रिपोर्ट रायटिंगचे 5 गुण देण्यात आलेले आहेत. युजफुल टेन्सेस टू राईट अ न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट हा घडलेल्या किंवा झालेल्या घटनेवर आधारित असतो. झालेल्या घटना दर्शवण्यासाठी आपण पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळाचा वापर करत असतो. न्यूज रिपोर्ट लिहिताना पास्ट टेन्सचा उपयोग करा. त्यासाठी पास्ट टेन्सची अगदी थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. या टेन्सेसचा तुम्ही अवश्य सराव करा, कारण त्याशिवाय तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहिता येणार नाही. पास्ट टेन्सच्या प्रकारातील सर्वात उपयुक्त टेन्स म्हणजे सिंपल पास्ट टेन्स होय. हाच टेन्स जास्तीत जास्त वापरला जातो. या टेन्सचा आपण ऍक्टिव्हचा रूल व त्याचबरोबर पॅसिव्हचा रूल सुद्धा पाहणार आहोत. ऍक्टिव्हचा रूल सुब्जेक्ट V2 प्लस ऑब्जेक्ट, याचा मराठीत अर्थ आहे कोणी काय केले किंवा घडले. कोणत्याही प्रकारची क्रिया झालेली असेल तर हा रूल वापरून आपल्याला वाक्य करायचं आहे. मग सुरुवातीला काय घ्यायचं आहे तर सब्जेक्ट म्हणजे क्रिया करणारा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याने जे क्रिया केली असेल त्या क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, ज्याच्यावर क्रिया झाली ते घ्यायचं आहे, म्हणजे काय किंवा कोणाला वाला हे ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ती क्रिया कुठे घडली, केव्हा घडली, कशी घडली हे त्याच्यानंतर आपण इथं जोडू शकतो. लक्षात हे ठेवायचं आहे की कोणतीही क्रिया झाली असेल तर आपल्याला V2 घ्यायचं आहे. एक उदाहरण पाहूया. जसे की आता मी वर्ब घेतो आहे सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला, हे क्रियापदाचं मी दुसरं रूप घेतलं. आता कोणी साजरा केला तर तो कर्ता घेतो मी, जसं द स्कूल. आणि काय साजरा केला, हा ओ म्हणजे काय साजरा केला तर रिपब्लिक डे म्हणजे शाळेने प्रजासत्ताक दिन साजरा केला. मग आता कुठे केला, केव्हा केला, कसा केला हे याच्या पुढे आपण असं जोडू शकतो. दुसरं एक उदाहरण पाहूया की जसं आता मी वर्ब घेतलाय हॉइस्टेड. हॉइस्टेड म्हणजे फडकावणे. आता मग कोणी फडकावला झेंडा तर चीफ गेस्ट. काय फडकावला तर द फ्लॅग. तर अशा प्रकारे आपण वाक्य करू शकतो. आणखीन एक उदाहरण पाहूया. जसं आता मी वर्ब घेतो वन म्हणजे जिंकला.
कोण जिंकला? तर मी इथं लिहितो इंडिया जिंकला, हा सब्जेक्ट झाला. त्याच्यानंतर काय जिंकला? तर एशिया कप जिंकला. त्याच्यानंतर मी हे काय घेतलेलं आहे? ऑब्जेक्ट घेतलेला आहे. न्यूज रिपोर्ट लिहिताना किंवा स्टोरी लिहिताना हा टेन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. आता याच टेन्सचा आपण पॅसिव्ह व्हॉइसचा रूल पाहूया. रूल आहे ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्ही3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. याचा मराठीत अर्थ आहे काय केल्या गेलं. जेव्हा वाक्यातील कर्ता महत्त्वाचा नसतो मात्र कर्म महत्त्वाचं असते त्यावेळेस आपल्याला हा रूल वापरायचा आहे. तर सुरुवातीला घ्यायचा आहे ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर घ्यायचा आहे वॉज वेअर, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. प्रत्येक वाक्यात बाय प्लस सब्जेक्ट असेलच असं नाही किंवा तो तितका महत्त्वाचा सुद्धा नसतो. न्यूज रिपोर्ट लिहिताना तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसचा जास्तीत जास्त उपयोग करायला शिका. आता उदाहरण पाहूया की जसं मला असं म्हणायचं आहे की राष्ट्रगीत गायल्या गेलं किंवा म्हटल्या गेलं, तर यामध्ये गाणारे महत्वाचे नाही आहेत म्हणजे कर्ता महत्वाचा नाही आहे, तर ते राष्ट्रगीत महत्वाचं आहे. मग हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य कसं होईल? तर सुरुवातीला मी काय घेईल? तर नॅशनल अँथेम. त्याच्यानंतर मी काय घेईल? तर हे एक वचन असल्यामुळे वॉज घेईल आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं घेईल वॉज संग. राष्ट्रगीत म्हटल्या गेलं, म्हणणारे तेवढे महत्वाचे नाही म्हणजे कर्ता महत्वाचा नाही, तर नॅशनल अँथेम म्हणजे कर्म महत्वाचं आहे. अशा वेळेस आपल्याला काय वापरायचं आहे? तर पॅसिव्ह व्हॉइसचा रूल वापरायचा आहे. आणखीन एक उदाहरण पाहूया की जसं आता रिपब्लिक डे साजरा करण्यात आला, तर मी सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतो रिपब्लिक डे, त्याच्यानंतर मी काय घेतो? तर वॉज घेतो आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं सेलिब्रेटेड. आणि कुठं साजरा करण्यात आला? इन जागृती विद्यालया. तर रिपब्लिक डे महत्वाचा आहे, साजरे करणारे महत्वाचे नाही, तर रिपब्लिक डे महत्वाचा आहे. तर अशा वेळेस पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करायचा आहे. आणखीन एक उदाहरण पाहूया. जसं इंज्युअर्ड पर्सन जखमी लोक वेअर टेकन नेण्यात आलं, जखमी लोकांना नेण्यात आलं कुठं? टू हॉस्पिटल. म्हणजे जखमी लोक जे नेणारे आहेत ते महत्वाचे नाही, तर जखमी लोक महत्वाचे आहेत, त्याच्यामुळे इथं पॅसिव्ह व्हॉइस वापरलेला आहे. तर आता मी हे थोडक्यात सांगितलेलं आहे, तुम्ही याचा चांगला सराव करा जेणेकरून तुम्हाला न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी रायटिंग चांगल्या पद्धतीनं लिहिता येईल आणि जास्तीत जास्त पॅसिव्ह व्हॉइसच्या रूलचा तुम्ही उपयोग करायला शिका. सिंपल पास्ट टेन्सचा पुढचा रूल सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस ऍडजेक्टिव्ह किंवा नाऊन. याचा मराठीमध्ये अर्थ आहे कोण कसा होता किंवा कोण काय होता. या रूल मध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया किंवा व्हर्ब येत नाही, ऍडजेक्टिव्ह किंवा नाऊन येते. याचा अर्थ काय असतो? कोण कसा होता किंवा काय होता. समजा मला असं म्हणायचं असेल की भाषण खूप चांगले होते, तर मी सुरुवातीला सब्जेक्ट घेईल द स्पीच, त्याच्यानंतर घेईल ए वॉज कारण की ते एकवचन आहे, त्याच्यानंतर मी ऍडजेक्टिव्ह काय घेईल? तर नाईस. तर भाषण चांगले होते यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्हर्ब किंवा क्रिया आलेली नाही. समजा आता आणखी मला असं म्हणायचं असेल की मिस्टर पाटील हे प्रमुख पाहुणे होते, तर सुरुवातीला सब्जेक्ट घेईल मी मिस्टर पाटील, त्याच्यानंतर घेणार मी वॉज आणि त्याच्यानंतर मी नाऊन घेणार द चीफ गेस्ट. अशा प्रकारे या रूलचा सुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणखीन एक रूल पाहूया. देअर प्लस वॉज वेअर प्लस नाऊन. याचा मराठीत अर्थ काय होतो? तो कोण कुठे होता. यामध्ये सुद्धा क्रिया येत नाही. याचा वाक्य कसे होतील ते पाहूया. समजा मला असं म्हणायचं असेल की कार्यक्रमामध्ये खूप लोक होते, तर मी सुरुवातीला काय घेईल? देअर वेअर घेणार, त्याच्यानंतर नाऊन घेणार मेनी पीपल आणि कुठं होते? इन द प्रोग्राम. तर कार्यक्रमामध्ये अनेक लोक होते. आणखी समजा मला असं म्हणायचं असेल की रस्त्यावर खूप मोठी गर्दी होती, तर मी घेईल पहिले देअर वॉज, त्याच्यानंतर घेणार ह्यूज क्राऊड ऑन द रोड. पास्ट कंटिन्युअस टेन्स, तर याचा रूल आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्ही4 प्लस ऑब्जेक्ट. व्ही4 म्हणजे आयएनजी वालं क्रियापद. याचा मराठीत अर्थ आहे कोण काय करत होता. एखादी चालू क्रिया दर्शवण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग केला जातो. समजा तुम्ही एखाद्या ऍक्सिडेंटवर न्यूज रिपोर्ट लिहित असाल आणि त्यामध्ये असं सांगत असाल की बस खूप जोरात चालली होती, तर अशा वेळेस या टेन्सचा आपण उपयोग करू शकतो. तो वाक्य पहा कसं होईल. तर सुरुवातीला सब्जेक्ट घेतला द बस, नंतर घेतलं वॉज मुव्हिंग आणि नंतर घेतलं स्पीडीली. आता दुसरं एक उदाहरण पाहूया की मला असं म्हणायचं की विद्यार्थी खूप प्रयत्न करत होते, तर मी पहिले घेईल द स्टुडंट्स, नंतर घेणार वेअर ट्राईंग देअर बेस्ट इन द गेम्स. पुढचा टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचा रूल आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही3 प्लस ऑब्जेक्ट. याचा मराठीमध्ये अर्थ आहे कोणी काय केलेलं होतं. समजा दोन घडलेल्या क्रिया असतील, त्यामध्ये जी आधी घडलेली क्रिया असेल त्याच्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरतात आणि जी नंतर घडलेली क्रिया असेल त्याच्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतात. आता समजा आपल्याला असं म्हणायचं असेल की आमच्या पीटी टीचरांनी आम्हाला आधीच सूचना दिलेल्या होत्या, म्हणजे कार्यक्रमाच्या आधीच सूचना दिलेल्या होत्या, तर अशा वेळेस आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. तर ते वाक्य कसं होईल पहा.
पीटी टीचर, त्याच्यानंतर घेतलं मी हॅड गिवन, गिवन हे तिसरं रूप घेतलं क्रियापदाचं. नंतर द इन्स्ट्रक्शन्स अर्लियर, अर्लियर म्हणजे आधीच कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वीच आम्हाला आमच्या पीटी टीचरांनी सूचना दिलेल्या होत्या. दुसरं आणखीन एक उदाहरण पाहूया की समजा कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच आम्ही तयारी केलेली होती. वाक्य पहा कसं होईल, वी हॅड मेड ऑल द प्रिपरेशन्स. अशा प्रकारे आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग करू शकतो. तर या सर्व टेन्सेसचा तुम्ही सराव करा जेणेकरून तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहिणं सोपं जाईल. युजफुल फ्रेजेस टू राईट अ न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट लिहित असताना आपल्याला काही शब्दसमूह उपयोगाचे पडू शकतात. ते पुढील प्रमाणे, ॲज पर एव्हरी इयर म्हणजे दरवर्षीप्रमाणे, ॲज युजल धिस इयर ऑल्सो, ॲज युजल म्हणजे नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा, ॲज पर रिपोर्ट्स म्हणजे रिपोर्ट्सनुसार, द सोर्सेस सेड म्हणजे सूत्रांनी सांगितले, त्याच्यानंतर ॲज पर इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीनुसार, इन द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे सर्वात आधी, ऑन धिस ओकेजन म्हणजे या प्रसंगी, त्याच्यानंतर धिस वॉज फॉलोड बाय याच्या पाठोपाठ हे झालं, त्याच्यात अकॉर्डिंग टू म्हणजे नुसार, त्याच्यानंतर इन द मीन व्हाईल म्हणजे दरम्यान, ड्युरिंग द प्रोग्राम म्हणजे कार्यक्रमाच्या दरम्यान, लॅटर किंवा देन म्हणजे नंतर, त्याच्यानंतर आफ्टरवर्ड्स म्हणजे सुद्धा नंतर, इन द एंड ऑफ द सेरेमनी कार्यक्रमाच्या समारंभाच्या शेवटी, आणि ॲट लास्ट. तर हे फ्रेजेस आपल्याला रिपोर्ट रायटिंग लिहिताना उपयोगी पडू शकतात, म्हणून तुम्ही त्या वहीमध्ये लिहून घ्या. ही झाली सर्व न्यूज रिपोर्टची माहिती. चला तर मग आता न्यूज रिपोर्ट कसा लिहितात तो पाहूया. प्रश्न असा असतो, क्वेश्चन 6B, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स, 5 मार्क्स. जागृती विद्यालया सेलिब्रेट्स इंडिपेंडन्स डे. जागृती विद्यालया स्वातंत्र्य दिन साजरा करते, ही आपल्याला हेडलाईन दिलेली आहे आणि ही खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला एक्सपांड करायची आहे. मुद्दे कोणते आहेत? हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन किंवा लीड, बॉडी ऑफ रिपोर्ट आणि कन्क्लुजन. हे जे मुद्दे आहेत हे प्रत्येक न्यूज रिपोर्ट मध्ये सारखेच असतात, फक्त ही हेडलाईन बदलत जाते. या हेडलाईनचं आणखीन एक वैशिष्ट्य हे आहे की हेडलाईन कधीही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असते, म्हणजे यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असते किंवा पहिल्या रूपाला एस लागलेला असते. त्याचबरोबर कधी कधी यामध्ये पॅसिव्ह वॉइस सुद्धा वापरल्या जाते. चला तर मग हा न्यूज रिपोर्ट कसा लिहायचा ते पाहूया. सर्वात आधी आपल्याला दिलेली हेडलाईन जशीच्या तशी लिहा आणि त्याला अंडरलाईन करा. त्याच्यानंतर आपल्याला डेटलाईन लिहायची आहे. डेटलाईन आपल्याला इकडे डाव्या बाजूला समासाला लागून लिहायची आहे. डेटलाईन मध्ये आपल्याला ही बातमी कुठून प्राप्त झाली अशा पत्रकाराचा उल्लेख करायचा आहे. मी लिहितोय बाय स्टाफ रिपोर्टर. त्याच्यानंतर मला स्थळ आणि दिनांक लिहायचा आहे. स्थळ मी या पद्धतीने लिहितो अकोला, त्याच्यानंतर कॉमा दिला आणि त्याच्यानंतर तारीख दिली 16 ऑगस्ट आणि इथं वर्ष टाकायची गरज नाही आहे. इंडिपेंडन्स डे आपण 15 ऑगस्टला साजरा केला. 16 ऑगस्टला आपण काय लिहित आहोत? रिपोर्ट लिहित आहोत. आणि त्याच्यानंतर हे एकाखाली एक लिहायचे आहे आणि असे 2 डॉट दिले तर ते व्यवस्थित दिसते. याच्यानंतर आपल्याला 3 पॅराग्राफ लिहायचा आहे. पहिला पॅराग्राफ म्हणजे इंट्रो, दुसरा आहे बॉडी ऑफ रिपोर्ट आणि तिसरा आहे कन्क्लुजन. हे तिन्ही पॅराग्राफ आपल्याला आता पास्ट टेन्स मध्ये लिहायचे आहेत. तर सर्वात आधी आपण इंट्रो कसा लिहायचा ते पाहणार आहोत. सर्वात आधी सेलिब्रेटेड हे क्रियापदाचं दुसरं रूप मी इथं घेतो आहे आणि या क्रियापदाच्या मागे पुढे शब्द जोडून मी वाक्य कसं डेव्हलप करतो ते पहा. तर सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला. कोणी साजरा केला? तर जागृती विद्यालयाने साजरा केला. हा झाला वाक्याचा काय सब्जेक्ट. काय साजरा केला? तर इंडिपेंडन्स डे साजरा केला, म्हणजे हा वाक्याचा काय झाला? तर ऑब्जेक्ट झाला. म्हणजे हे जे वाक्य आहे हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. आता याच्यानंतर हा केव्हा साजरा केला, कसा साजरा केला, तर ही माहिती पण आपल्याला जोडता येते. मग केव्हा साजरा केला? ॲज युजल धिस इयर ऑल्सो ऑन 15 ऑगस्ट. ॲज युजल म्हणजे नेहमीप्रमाणे, धिस इयर ऑल्सो म्हणजे या वर्षी सुद्धा ऑन 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला. कसा साजरा केला? विथ ग्रेट जॉय इन द प्रेझेन्स ऑफ टीचर, पॅरेंट्स अँड मेयर ऑफ अकोला. विथ ग्रेट जॉय म्हणजे खूप आनंदानं, इन प्रेझेन्स ऑफ म्हणजे उपस्थितीत, टीचर्स, पॅरेंट्स आणि मेयर म्हणजे महापौर ऑफ अकोला. आणि परत मी हे याच्यात मध्ये लिहितोय की हा केव्हा वार सांगतोय की ऑन ट्यूजडे मॉर्निंग. तर अशा प्रकारे मी हा इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवातीचा पॅराग्राफ लिहिलेला आहे आणि त्यामध्ये फक्त एकच वर्ब मी वापरलेला आहे सेलिब्रेटेड आणि त्यावरून मी पूर्ण वाक्य इथं डेव्हलप केलेलं आहे. सेलिब्रेटेड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणजे हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. मी याचा पॅसिव्ह व्हॉइस सुद्धा इथं वापरू शकतो. तो पॅसिव्ह व्हॉइस करत असताना काय होणार आहे की हे जे इंडिपेंडन्स डे आहे हे सुरुवातीला येईल आणि हे जागृती विद्यालय आहे तर पाठीमागे येईल. तर वाक्य पहा कसं होईल? इंडिपेंडन्स डे वॉज सेलिब्रेटेड. आता आपल्याला काय करायचं? सेलिब्रेटेडचं पॅसिव्ह फॉर्म काय होईल? तर वॉज सेलिब्रेटेड इथं वापरलेला आहे
आणि हे जे ऑब्जेक्ट आहे हे सुरुवातीला आपण घेतलेलं आहे. म्हणजेच आपण न्यूज रिपोर्ट लिहित असताना ऍक्टिव्ह पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या वाक्यांचा उपयोग करू शकतो. तुम्ही जास्तीत जास्त पॅसिव्ह मध्ये वाक्य करण्याचा प्रयत्न करा, पण लक्षात ठेवा की प्रत्येक वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये होत नाही. ज्यामध्ये ऑब्जेक्ट असेल त्याचाच पॅसिव्ह वॉइस होत असते. आता जसं आपण सेलिब्रेटेड हे वर्ब वापरून वाक्य डेव्हलप केलं, त्याच्या आजूबाजूला आपण माहिती जोडली, तर असेच इतरही काही ऍक्शन व्हर्ब असतात. हे ऍक्शन व्हर्ब तुम्ही सुद्धा डेव्हलप करायला शिका, जेणेकरून तुम्हाला न्यूज रिपोर्ट पाठ करायची गरज पडणार नाही. याचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस मध्ये कसा वापर होईल ते लक्षात घ्या. जसं दुसरं व्हर्ब आहे हेल्ड. हेल्ड म्हणजे आयोजित करणे. आता मला यामध्ये ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य करायचं असेल तर मी कसं करेल? जागृती विद्यालया हेल्ड काय तर स्पोर्ट डे. आणि याचाच मला पॅसिव्ह वॉइस करायचा असेल तर काय करावं लागेल? स्पोर्ट डे मी सुरुवातीला घेईल, नंतर हेल्डच्या ऐवजी वॉज हेल्ड घेईल, तर वाक्यास होईल स्पोर्ट डे वॉज हेल्ड इन जागृती विद्यालया. तसंच व्हर्ब आहे अरेंज. अरेंज म्हणजे आयोजित करणे. आता मी ऍक्टिव्ह वॉइस मधलं वाक्य करेल जागृती विद्यालया अरेंज काय तर ब्लड डोनेशन कॅम्प. आता मला पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य करायचं असेल तर मी करेल पहिले घेईल मी ऑब्जेक्ट ब्लड डोनेशन कॅम्प वॉज अरेंज इन जागृती विद्यालया. आणि याच्या अवतीभोवती आपल्याला केव्हा, कुठे, कसं, का असे माहिती देणारे शब्द याच्या आजूबाजूला आपल्याला मागे पुढे जोडायचे आहेत. आता असंच पुढचं वर्ब आहे ऑर्गनाइज. ऑर्गनाइज म्हणजे आयोजित करणे. आता ऍक्टिव्ह वॉइस मध्ये वाक्य कसं होईल? जागृती विद्यालया ऑर्गनाइज्ड काय तर सायन्स एक्झिबिशन. आता मला पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य करायचं असेल तर सायन्स एक्झिबिशन वॉज ऑर्गनाइज्ड. पॅसिव्ह वॉइस मध्ये वॉज टाका लागेल किंवा वेअर टाका लागेल. द सायन्स एक्झिबिशन वॉज ऑर्गनाइज्ड इन जागृती विद्यालया. आता गॅदर्ड म्हणजे जमा झाले. आता याचा पॅसिव्ह वॉइस होत नाही, कारण हे अकर्मक क्रियापद आहे. मग आता मी वाक्य काय करेल? ऑल द स्टुडंट्स गॅदर्ड कुठं जमा झाले? ऑन द स्कूल ग्राउंड. आता अराइव्ड. अराइव्ड म्हणजे आले, आगमन झालं. मग कोणाचं आगमन झालं? तर चीफ गेस्टचं झालं. तर मग वाक्य कसं होईल? द चीफ गेस्ट अराइव्ड. मग इथं मी काय टाकेल? तर इथं टाइम टाकेल. तर असेच काही ऍक्शन वर्ब आणखीन आहेत, जसं वेलकम. आता स्वागत केलं. कोणं स्वागत केलं असेल? तर मुख्याध्यापकांनी चीफ गेस्टचं स्वागत केलं. तर मग सब्जेक्ट घेणार मी द हेडमास्टर वेलकम द चीफ गेस्ट. आता हॉइस्टेड म्हणजे फडकवणे. मग कोणी झेंडा फडकवला असेल तर चीफ गेस्ट, तर मी सब्जेक्ट घेईल द चीफ गेस्ट हॉइस्टेड द फ्लॅग. पण मला आता पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य कसं होईल? फ्लॅग मी सुरुवातीला घेईल आणि वाक्य असं होईल द फ्लॅग वॉज हॉइस्टेड बाय द चीफ गेस्ट. आता सॅल्युटेड. सॅल्युटेड म्हणजे सलामी देणे. मग एव्हरीवन सॅल्युटेड द फ्लॅग हे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये वाक्य होईल. डिलिव्हर्ड म्हणजे देणे, म्हणजे भाषण देणे. मग कोणी भाषण दिलं तर चीफ गेस्ट. मग ऍक्टिव्ह वॉइस मध्ये वाक्य कसं होईल? द चीफ गेस्ट डिलिव्हर्ड द स्पीच. आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं होईल? द स्पीच वॉज डिलिव्हर्ड बाय द चीफ गेस्ट. आता टोल्ड. टोल्ड म्हणजे सांगणे. मग आता चीफ गेस्टने भाषण दिलं आणि मग त्यांनी त्या दिवसाचं महत्व सांगितलं, तर मग वाक्य कसं होईल? ही टोल्ड द इम्पॉर्टन्स ऑफ द डे. मग आता समजा शेवटी कार्यक्रम संपला, तर वाक्य कसं होईल? द प्रोग्राम एंडेड विथ द सिंगिंग ऑफ वंदे मातरम. म्हणजे असे ऍक्शन व्हर्ब वापरून आपण न्यूज रिपोर्ट लिहू शकतो. हे ऍक्शन व्हर्ब तुम्ही काय करायचे की रफ मध्ये लिहून घ्यायचे आणि यांना यावरून वाक्य डेव्हलप कसं होते ते तुम्हाला पाहायचं आहे. आता आपण दुसरा पॅराग्राफ पाहणार आहोत. पहिला पॅराग्राफ आपण लिहिलेला आहे. दुसरा पॅराग्राफ म्हणजे बॉडी ऑफ रिपोर्ट. तो कसा लिहायचा तो पाहूया. हेच ऍक्शन वर्ब वापरून मी बॉडी ऑफ रिपोर्ट कसा कंप्लीट करतो ते पहा. ऑन दिस ओकेजन ऑल द स्टुडंट्स गॅदर्ड ऑन द ग्राउंड ॲट 7:30. ऑन दिस ओकेजन म्हणजे या प्रसंगी ऑल द स्टुडंट्स सर्व विद्यार्थी गॅदर्ड म्हणजे जमा झाले. हे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आहे. V2 आहे हे. ऑन द ग्राउंड ॲट 7:30. पीटी टीचर गेव सम नेसेसरी इन्स्ट्रक्शन्स टू द स्टुडंट्स. पीटी टीचरनी काही गेव म्हणजे दिल्या, सम नेसेसरी इन्स्ट्रक्शन काही महत्वाच्या सूचना दिल्या टू द स्टुडंट्स. हे सुद्धा ऍक्टिव्ह वॉइस मध्ये वाक्य आहे. हे पॅसिव्ह वॉइस मध्ये सुद्धा करता येते. पॅसिव्ह वॉइस मध्ये करत असताना सम नेसेसरी इन्स्ट्रक्शन सुरुवातीला घ्यायला लागेल आणि नंतर वेअर वापरावं लागेल. सम नेसेसरी इन्स्ट्रक्शन्स वेअर गिव्हन टू द स्टुडंट्स असं त्या पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य होईल. आफ्टर सम टाइम द चीफ गेस्ट मिस्टर पाटील द मेयर ऑफ अकोला अराइव्ड ॲट 7:45. थोड्या वेळानंतर चीफ गेस्ट कोण आहेत? मिस्टर पाटील. काय ते? मेयर म्हणजे महापौर आहेत अकोल्याचे. अराइव्ड म्हणजे आले. हे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये वाक्य आहे. द हेडमास्टर ऑफ द स्कूल शाळेचे हेडमास्टर मिस्टर राऊत वेलकम हिम त्यांचं स्वागत केलं. हे सुद्धा ऍक्टिव्ह वॉइस मध्ये वाक्य आहे. द कॅडेट्स ऑफ एनसीसी गेव हिम गार्ड ऑफ ऑनर. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. हे पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य होऊ शकते. गार्ड ऑफ ऑनर वॉज गिव्हन टू हिम असं पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य होईल. त्याच्यानंतर लेटर द फ्लॅग वॉज हॉइस्टेड बाय हिम. त्याच्यानंतर त्यांच्याद्वारे झेंडा फडकवण्यात आला. आता हे काय तर पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य केलेलं आहे. जे वाक्य ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आहे ते निळ्या अक्षरांनी दाखवले आहेत आणि जे पॅसिव्ह वॉइस मध्ये आहेत ते मी इथं हिरव्या अक्षरांनी दाखवलेलं आहे. मात्र पेपर मध्ये तुम्ही एकाच पेनानं लिहायचं आहे. पुढचं वाक्य पहा. एव्हरीवन इन्क्लुडिंग द स्टुडंट्स टीचर्स अँड पॅरेंट्स सॅल्युटेड द फ्लॅग. प्रत्येकाने स्टुडंट असो टीचर्स असो किंवा पॅरेंट्स असो यांनी त्या झेंड्याला सलामी दिली. दिस वॉज
फॉलोड बाय द सिंगिंग ऑफ नॅशनल अँथेम. दिस वॉज फॉलोड म्हणजे याच्या पाठोपाठ काय झालं, सिंगिंग ऑफ नॅशनल अँथेम, राष्ट्रगीताचं गायन झालं. ऑन द रिदम ऑफ ड्रम्स अँड फ्लुट्स. फ्लुट्स म्हणजे बासरी, ड्रम्स म्हणजे ड्रम्स, त्याच्या चालीवर काय झालं तर राष्ट्रगीताचं गायन झालं. द चीफ गेस्ट डिलिव्हर्ड हिज स्पीच. चीफ गेस्टनी काय दिलं तर भाषण दिलं. हे सुद्धा पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य होऊ शकते. द स्पीच वॉज डिलिव्हर्ड बाय द चीफ गेस्ट. इन ही स्पीच म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये ते काही ना काही बोललेले असतील असं एखादं कोणतंही महत्वाचं वाक्य आपण अवतरण चिन्हामध्ये लिहिणार आहोत. मग त्यांनी भाषणामध्ये काय म्हटलं ते लिहूया. ही सेड वी गॉट फ्रीडम बाय अ लॉंग स्ट्रगल अँड सॅक्रिफायसेस. तर त्या चीफ गेस्टनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की वी गॉट फ्रीडम, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, बाय अ लॉंग स्ट्रगल, मोठ्या संघर्षानंतर, अँड सॅक्रिफायसेस म्हणजे बलिदानानंतर. मग कोणाच्या बलिदानानंतर? ऑफ अवर ग्रेट पीपल लाईक महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस अँड भगत सिंग, या लोकांच्या बलिदानानं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असे त्यांनी सांगितलं. आता हे भाषण कसं होतं? द स्पीच वॉज नाईस अँड इन्स्पायरिंग. इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणा देणारं असं ते भाषण होतं. आता मुख्याध्यापकांनी सुद्धा भाषण दिलं. मग त्यांनी भाषणात काय सांगितलं ते लिहूया. द हेडमास्टर ऑल्सो टोल्ड द स्टुडंट्स द सिग्निफिकन्स ऑफ द डे. मुख्याध्यापकांनी जे भाषण दिलं त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, काय सांगितलं? द सिग्निफिकन्स म्हणजे महत्व सांगितलं, या दिवसाचं म्हणजे स्वातंत्र्य दिनाचं महत्व सांगितलं. दे ऍडवाइज द स्टुडंट टू बिकम आयडियल सिटीजन्स ऑफ द कंट्री. त्या दोघाही जणांनी म्हणजे कोण कोण तर मुख्याध्यापक आणि चीफ गेस्टनी ऍडवाइज म्हणजे सल्ला दिला द स्टुडंट्स टू बिकम आयडियल सिटीजन. आयडियल सिटीजन म्हणजे आदर्श नागरिक व्हा ऑफ द कंट्री, या देशाचे. तर हा झाला बॉडी ऑफ रिपोर्ट. आता आपल्याला लिहायचा आहे या न्यूज रिपोर्टचा कन्क्लुजन म्हणजे शेवटचा पॅरेग्राफ. तो पुढील प्रमाणे. इन द एंड द ट्रीज वेअर प्लांटेड इन द स्कूल गार्डन बाय द चीफ गेस्ट. आता काय झालं की सर्वात शेवटी झाडं लावण्यात आले कुठं तर शाळेच्या बगीच्यामध्ये बाय द चीफ गेस्ट. आता इथं काय आहे तर हे हिरव्या अक्षरामध्ये मी वर्ब जाणून इथं हिरव्या रंगात लिहिलेलं आहे कारण की हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. जे निळ्यामध्ये आहेत ते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहेत आणि जे हिरव्या अक्षरामध्ये जे वर्ब आहेत ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहेत. झाडं लावण्यात आले. पुढचं द स्वीट्स वेअर डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द स्टुडंट्स. हा सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस आहे. स्वीट्स म्हणजे मिठाई वाटण्यात आली अमॉंग द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांमध्ये. हे वेअर डिस्ट्रीब्युटेड हे पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आहे. द प्रोग्राम एंडेड, कार्यक्रम संपला, हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. कसा तर सिंगिंग ऑफ वंदे मातरम. तर वंदे मातरमच्या गायनानं शेवटी कार्यक्रम संपला. हे काय झाला तर कन्क्लुजन झालं या न्यूज रिपोर्टचं. तर अशा प्रकारे आपण न्यूज रिपोर्ट लिहू शकतो. हे ऍक्शन वर्ब तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता याच्या सारखे काही आणखी न्यूज रिपोर्ट आहेत जे तुम्ही स्वतः डेव्हलप करू शकता. जसं रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन, अगदी याच्यासारखा तुम्ही डेव्हलप करू शकता. त्याच्यानंतर महाराष्ट्र डे, अगदी याच्यासारखं तुम्ही पूर्णपणे डेव्हलप करू शकता. त्याच्यानंतर टीचर्स डे म्हणजे शिक्षक दिन जो 5 सप्टेंबरला येतो. आता यामध्ये थोडासा बदल तुम्हाला करावे लागतील आणि ते ऍक्शन वर्ब थोडेसे बदलावे लागतील. त्याचबरोबर आपण एन्व्हायरमेंट डे म्हणजे पर्यावरण दिन जो आपण 5 जूनला साजरा करत असतो तो सुद्धा तुम्ही यावरून लिहू शकता. पुढचा न्यूज रिपोर्ट हेडलाईन आहे स्पोर्ट डे हेल्ड इन भारत स्कूल. स्पोर्ट डे भारत स्कूल मध्ये आयोजित करण्यात आला. ही हेडलाईन सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, मात्र त्याचा इथं पॅसिव्ह फॉर्म वापरलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये इथं इज हेल्ड पाहिजे होतं, मात्र हेडलाईन लिहित असताना हेल्पिंग वर्ब आणि आर्टिकल्स गाळत असतात. तर सर्वात आधी आपण दिलेली हेडलाईन जशी आहे तशी लिहिणार आहोत. त्याच्यानंतर डेटलाईन लिहितो. डेटलाईन मध्ये ही बातमी कुठून मिळाली तर बाय स्टाफ रिपोर्टर. त्याच्यानंतर स्थळ आणि दिनांक लिहितो अकोला 28 डिसेंबर. आता मला 3 पॅरेग्राफ लिहायचे आहेत. तर पहिला पॅरेग्राफ म्हणजे इंट्रो पॅरेग्राफ. तर या इंट्रो पॅरेग्राफ मध्ये मी काय करतो तर वॉज हेल्ड म्हणजे आयोजित करण्यात आला असं क्रियापदाचं पॅसिव्ह फॉर्म मधलं रूप वापरतोय आणि आता याला मी काय करतोय तर डेव्हलप करतोय. आता हे पॅसिव्ह फॉर्म मध्ये असल्यामुळे याच्या सुरुवातीला मी ऑब्जेक्ट घेतो. तर काय आयोजित करण्यात आला तर स्पोर्ट डे आयोजित करण्यात आला. कुठं आयोजित करण्यात आला तर इन भारत स्कूल. केव्हा आयोजित करण्यात आला तर ॲज युजल धिस इयर ऑल्सो ऑन 28 डिसेंबर. तर ॲज युजल म्हणजे नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा 28 डिसेंबरला आयोजित करण्यात आला. कसा आयोजित करण्यात आला तर विथ ग्रेट जॉय, खूप आनंदानं. The purpose of the day was to create awareness and importance of sports and games among the students. तर या दिवसाचा उद्देश काय होता? पर्पज म्हणजे उद्देश, वॉज टू क्रिएट निर्माण करणे, अवेअरनेस म्हणजे जागृती आणि इम्पॉर्टन्स म्हणजे महत्व ऑफ स्पोर्ट्स अँड गेम खेळाचं अमॉंग द स्टुडंट्स विद्यार्थ्यांमध्ये. तर हा झाला आपला इंट्रो पॅरेग्राफ. आता आपल्याला लिहायचा आहे बॉडी ऑफ रिपोर्ट. तो पुढील प्रमाणे. ऑन दिस डे ऑल द स्टुडंट्स गॅदर्ड ऑन द ग्राउंड ॲट 7:30. या दिवशी सर्व विद्यार्थी ग्राउंडवर 7:30 वाजता गोळा झाले. त्याच्यानंतर स्कूल पीटी टीचर
गेव सम नेसेसरी इन्स्ट्रक्शन्स टू द स्टुडंट्स. शाळेचे जे पीटी टीचर होते त्यांनी विद्यार्थ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्याच्यानंतर द प्रोग्राम बिगॅन म्हणजे सुरू झाला विथ द वेलकम सेरेमनी ऑफ चीफ गेस्ट मिस्टर पाटील द डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स क्लब. तर जो प्रोग्राम सुरू झाला तो वेलकम सेरेमनी म्हणजे स्वागत समारंभाने झाला ऑफ द चीफ गेस्ट कोण आहे तर मिस्टर पाटील असं नाव तुम्ही कोणतंही लिहू शकता. हे काय आहे तर डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स क्लब आहेत. त्याच्यानंतर द हेडमास्टर ऑफ स्कूल मिस्टर राऊत वेलकम्ड हिम विथ अ बुके. तर शाळेचे जे हेडमास्टर आहेत ते मिस्टर राऊत त्यांनी त्यांचं वेलकम केलं, स्वागत केलं. विथ हिम अ बुके म्हणजे त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. लेटर ही इनॅग्युरेटेड स्पोर्ट डे बाय रिलीजिंग द बलून्स. इनॅग्युरेटेड म्हणजे उद्घाटन करणे. चीफ गेस्टनी काय केलं तर उद्घाटन केलं स्पोर्ट डेचं. कसं तर बाय रिलीजिंग म्हणजे सोडून, बलून्स म्हणजे फुगे सोडून. त्याच्यानंतर ही ग्रीटेड म्हणजे शुभेच्छा दिल्या ऑल द प्लेयर्स पार्टिसिपेटिंग इन द इव्हेंट्स म्हणजे स्पर्धा. सर्व विद्यार्थ्यांना, सर्व प्लेयर्सना त्यांनी शुभेच्छा दिल्या जे भाग घेणार होते. त्याच्यानंतर द स्पोर्ट डे स्टार्टेड विथ आउटडोर गेम्स. जो स्पोर्ट डे आहे तो आउटडोर गेम्सनी सुरू झाला. फर्स्ट देअर वेअर रेसेस ऑफ 100 मीटर्स अँड 200 मीटर्स. तर सुरुवातीला 100 मीटर आणि 200 मीटरच्या धावण्याच्या शर्यती झाल्या. देन हाय जम्प, लॉंग जम्प, डिस्क थ्रो, स्पियर थ्रो इव्हेंट्स वेअर कंडक्टेड. हाय जम्प, लॉंग जम्प, डिस्क थ्रो, स्पियर थ्रो म्हणजे भालाफेक ह्या स्पर्धा पार पाडण्यात आल्या. देअर वेअर इंडोर गेम्स लाईक बॅडमिंटन, चेस अँड टेबल टेनिस. इंडोर गेम्स पण होते त्यामध्ये बॅडमिंटन, चेस आणि टेबल टेनिस सारखे. नियर अबाउट 200 स्टुडंट्स ऑफ द स्कूल पार्टिसिपेटेड इन डिफरंट काइंड्स ऑफ स्पोर्ट्स अँड गेम्स. तर 200 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तर हा झाला आपला बॉडी ऑफ रिपोर्ट. आता आपण शेवटचा पॅराग्राफ म्हणजे कन्क्लुजन लिहिणार आहोत. पुढील प्रमाणे द टीचर्स प्लेड द रोल्स ऑफ जजेस अँड रेफरीज इन द इव्हेंट्स. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये शिक्षकांनी काय तर जजेस आणि रेफरीच्या भूमिका पार पाडल्या. इन द एंड शेवटी द प्राइजेस वेअर गिव्हन टू द विनर्स बाय द हँड्स ऑफ चीफ गेस्ट अँड द हेडमास्टर. द प्राइजेस म्हणजे बक्षीस देण्यात आले. हा पॅसिव्ह फॉर्म मध्ये हे क्रियापद आहे. वेअर गिव्हन म्हणजे देण्यात आले कोणाला टू विनर जे जिंकलेले विद्यार्थी होते. बाय द हँड्स ऑफ चीफ गेस्ट अँड हेडमास्टर. हेडमास्टरच्या हस्ते आणि मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. तर अशा प्रकारे आपण स्पोर्ट डेचा न्यूज रिपोर्ट लिहिलेला आहे. तर हा न्यूज रिपोर्ट तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला पुढचे आणखीन न्यूज रिपोर्ट लिहिता येतात. ते पुढील प्रमाणे जसा प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, बक्षीस वितरण समारोह हा सुद्धा तुम्ही यावरून लिहू शकता. त्याच्यानंतर आहे ब्लड डोनेशन कॅम्प, हे पण तुम्ही थोडाफार बदल करून लिहू शकता. त्याच्यानंतर आहे अॅन्युअल गॅदरिंग फंक्शन, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर सायन्स आर्ट बुक एक्झिबिशन म्हणजे सायन्सची प्रदर्शनी असेल, कलेची असेल किंवा बुक एक्झिबिशन असेल, पुस्तक प्रदर्शनी असेल तर ते सुद्धा तुम्ही यावरून लिहू शकता. मात्र तुम्हाला थोडेफार त्यामध्ये बदल करावे लागतील. पुढचं न्यूज रिपोर्ट हेडलाईन आहे 2 पर्सन्स किल्ड इन रोड ऍक्सिडेंट. 2 व्यक्ती मारल्या गेले रोड ऍक्सिडेंट मध्ये. ही हेडलाईन सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सच्या पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे. तर सर्वात आधी आपण दिलेली हेडलाईन जशी तशी लिहिणार. आता आपल्याला लिहायची आहे डेटलाईन मध्ये ही बातमी कुठून मिळाली तर बाय स्टाफ रिपोर्टर. आता आपण स्थळ आणि दिनांक लिहिणार तर अकोला 28 डिसेंबर. आता आपल्याला इंट्रो पॅराग्राफ लिहायचा आहे. इंट्रो पॅराग्राफ मध्ये मी आता तुम्हाला थेट वाक्य सांगणार आहे. ते पुढील प्रमाणे इन अ ट्रॅजिक इन्सिडेंट 2 persons were killed and 2 were seriously injured in road accident. इन ट्रॅजिक इन्सिडेंट म्हणजे एका दुर्दैवी घटनेमध्ये 2 persons were killed, 2 व्यक्ती मारल्या गेले. हे पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे. 2 were seriously injured, सिरियसली म्हणजे गंभीररित्या, इंजुर्ड म्हणजे जखमी झाले. इन रोड ऍक्सिडेंट व्हेन अ स्पीडिंग कार हिट अँड ऑटो. जेव्हा एका स्पीडिंग म्हणजे वेगवान कारनं काय केलं तर ऑटोला धडक दिली. द इन्सिडेंट टुक प्लेस, ही जी घटना आहे ती घडली कुठं तर ॲट बोरगाव नियर अकोला अराउंड 5:30 PM ऑन संडे. तो बोरगावच्या ठिकाणी ही घटना घडली. अकोल्याजवळ 5:30 घडली संध्याकाळी ऑन संडे. तर हा झाला आपला इंट्रो पॅराग्राफ. आता आपण बॉडी ऑफ रिपोर्ट लिहूया. बॉडी ऑफ रिपोर्टची सुरुवात आपण ॲज पर इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीनुसार अशी करू शकतो. तर माहितीनुसार काय, अ स्पीडिंग कार कमिंग फ्रॉम रॉंग साइड डॅश्ड ऑन टू अँड ऑटो. तर एक वेगवान कार जी रॉंग साइडने येत होती ती कशावर जाऊन आदळली, डॅश म्हणजे आदळली, तर ऑटोवर जाऊन ती आदळली. कुठं ॲट बोरगाव 15 किलोमीटर्स अवे फ्रॉम अकोला ऑन संडे इव्हिनिंग. तर संडे इव्हिनिंगला अकोल्याच्या जवळ बोरगावच्या ठिकाणी ती जाऊन आदळली. तर काय झालं मग 2 persons वेअर किल्ड, 2 व्यक्ती मारल्या गेले. ऑन द स्पॉट जागेवरच. अँड 2 गॉट सिरियसली इंजर्ड, 2 गंभीररित्या जखमी झाले. द इंजर्ड वेअर इमिजिएटली टेकन, हा पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य आहे. जे जखमी लोक होते ते लगेच त्यांना नेण्यात आलं. वेअर टेकन म्हणजे हा पॅसिव्ह वॉइस आहे.
to hospital and the dead bodies were sent to civil hospital for postmortem. आणि जे ज्यामध्ये मारल्या गेले त्यांची बॉडीज काय तर पोस्टमॉर्टम साठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आली. अमॉंग द डिसीज म्हणजे मेलेले लोक किंवा मयत झालेल्या लोकांमध्ये वेअर राजू भेले 43 हे त्याचं वय आहे अँड रामदास तोडे 55 हे त्यांचं वय आहे. बोथ द रेसिडेंट्स ऑफ बोरगाव, रेसिडेंट्स म्हणजे रहिवासी आहेत बोरगावचे. हा झाला आपला काय तर बॉडी ऑफ रिपोर्ट. आता आपण शेवटचा कन्क्लुजन पॅराग्राफ लिहिणार आहोत. बोरगाव पोलीस हॅव रजिस्टर्ड अ केस. आता हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. हॅव रजिस्टर्ड म्हणजे त्यांनी केसची नोंद केलेली आहे. अँड अरेस्टेड द कार ड्रायव्हर, कार ड्रायव्हरला त्यांनी अरेस्ट पण केलेलं आहे. जमादार कांबळे इज इन्व्हेस्टिगेटिंग द मॅटर फर्दर. तर जमादार कांबळे जे आहेत इन्व्हेस्टिगेटिंग म्हणजे तपास करत आहेत, द मॅटर म्हणजे या प्रकरणाचा आणखीन तपास करत आहेत. पुढची हेडलाईन, हेवी रेन्स डिस्टर्ब नॉर्मल लाईफ इन मराठवाडा. हेवी रेन म्हणजे मुसळधार पाऊस, डिस्टर्ब म्हणजे विस्कळीत केलेला आहे, नॉर्मल लाईफ म्हणजे सामान्य जनजीवन, इन मराठवाडा म्हणजे मराठवाड्या प्रांतामध्ये. तर सर्वात आधी आपण हेडलाईन जशीच्या तशी लिहिणार आहोत, त्याच्यानंतर डेटलाईन लिहिणार आहोत. तर डेटलाईन मध्ये ही बातमी कुठून मिळाली तर बाय स्टाफ रिपोर्टर. आता स्थळ आणि दिनांक लिहिणार औरंगाबाद आणि 10 ऑगस्ट लिहिणार. आता आपण इंट्रो पॅराग्राफ लिहिणार आहोत तो पुढील प्रमाणे. इट हॅज बीन रेनिंग हेवीली फ्रॉम लास्ट 2 days विच डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ. इट हॅज बीन रेनिंग इथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे, कारण हा रिपोर्ट येईपर्यंत पाऊस पडणं चालूच होतं म्हणून इथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. हेवीली म्हणजे मुसळधार, तर फ्रॉम लास्ट 2 days मागील 2 दिवसापासून. विच डिस्टर्ब्ड इथं सिंपल पास्ट टेन्स आहे. हा डिस्टर्ब म्हणजे त्यानं विस्कळीत केलेला आहे नॉर्मल लाईफ कुठचं तर इन मराठवाडा रिजन इन महाराष्ट्र. हा झाला आपला इंट्रो पॅराग्राफ. आता आपल्याला बॉडी ऑफ रिपोर्ट लिहायचा आहे तो पुढील प्रमाणे. ऍज पर रिपोर्ट्स म्हणजे रिपोर्ट नुसार since 8 August it has been raining heavily and continuously in Marathwada region. इट हॅज बीन रेनिंग इथं सुद्धा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हेवीली म्हणजे मुसळधार आणि कंटिन्युअसली म्हणजे सतत पाऊस पडत आहे इन मराठवाडा रिजन. द सिच्युएशन इज बिकमिंग ग्रीम कॉझिंग वॉटर लॉगिंग अँड फ्लड्स. तर सिच्युएशन म्हणजे ही जी परिस्थिती आहे बिकमिंग ग्रीम, ग्रीम म्हणजे गंभीर होत आहे, कॉझिंग त्याच्यामुळे काय होत आहे तर वॉटर लॉगिंग, वॉटर लॉगिंग म्हणजे पाणी साचत आहे अँड फ्लड्स म्हणजे पूर होत आहे. द वॉटर लेवल रोज अबव 4 feet इन सम एरियाज कॉझिंग सिव्हिअर डॅमेजेस. द वॉटर लेवल म्हणजे पाण्याची पातळी रोज म्हणजे वाढली, अबव 4 feet 4 फूटच्या वर वाढलेली आहे, इन सम एरियाज कॉझिंग ज्याच्यामुळे काय झालंय सिव्हिअर डॅमेजेस म्हणजे भयंकर हानी झालेली आहे. ड्यू टू टॉरेन्शियल रेन पीपल आर नॉट बिंग एबल टू गो आउट ऑफ देअर हाऊसेस. टॉरेन्शियल म्हणजे मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे काय झालाय पीपल आर नॉट बिंग एबल टू गो आउट, लोक आपल्या घराच्या बाहेर पडू शकत नाही आहेत. स्कूल्स अँड कॉलेजेस वेअर गिवन हॉलिडेज, शाळांना आणि कॉलेजेसला सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे. हा पॅसिव्ह वॉइस वापरलेला आहे सिंपल पास्टचा. त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट मेडिकल अँड ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस गॉट सिरियसली अफेक्टेड. गव्हर्नमेंटच्या ज्या काही मेडिकल वैद्यकीय आणि ट्रान्सपोर्ट वाहतूक व्यवस्था आहे गॉट सिरियसली अफेक्टेड त्याच्यावर प्रभाव पडलेला आहे. द इलेक्ट्रिक पोल्स इन सम एरियाज फेल डाऊन, इलेक्ट्रिक पोल जे आहेत काही एरियामधले ते खाली पडलेले आहेत ज्याच्यामुळे काय झालं विच लेड टू कम्प्लीट ब्लॅकआउट, त्यामुळे त्या एरियामध्ये संपूर्ण अंधार पसरलेला आहे. आता आपल्याला शेवटचा पॅराग्राफ लिहायचा आहे तो पुढील प्रमाणे. अकॉर्डिंग टू मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंट, मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामान खात्यानुसार काय आहे तर द सिच्युएशन विल रिमेन ग्रीम. सिच्युएशन म्हणजे ही परिस्थिती, रिमेन म्हणजे राहील, हा फ्युचर टेन्स आहे तर ग्रीम म्हणजे गंभीर राहील. का गंभीर राहील ॲज देअर इज नो रिस्पाइट फ्रॉम हेवी रेन्स इन कमिंग 2 days ऑल्सो. रिस्पाइट म्हणजे उसंत सुटका, आपल्याला या पुढील 2 दिवसात सुद्धा हेवी रेन म्हणजे मुसळधार पावसापासून सुटका मिळणार नाही आहे. पुढची हेडलाईन, लेपर्ड अटॅक्स 8 year old ॲट संजय गांधी नॅशनल पार्क. लेपर्ड म्हणजे चिता, अटॅक्स म्हणजे हमला केला, 8 year old म्हणजे 8 वर्षाच्या बालकावर. कुठं तर ॲट संजय गांधी नॅशनल पार्क, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये. तर ही हेडलाईन दिलेली आहे. हेडलाईन आपण जशी तशी लिहिणार. आता लिहायची आपल्याला डेटलाईन. डेटलाईन मध्ये ही बातमी कुठून मिळाली तर बाय स्टाफ रिपोर्टर. त्याच्यानंतर ही घटना कुठं घडली तर मुंबई आणि त्याच्यानंतर तारीख लिहिली 10 जुलै. आता आपल्याला इंट्रो पॅराग्राफ लिहायचा आहे. इंट्रो पॅराग्राफ हा पास्ट टेन्स मध्ये लिहित असतात हे तुम्हाला माहीतच आहे तर तो लिहूया. An 8 year old boy was injured when a leopard attacked him at संजय गांधी नॅशनल पार्क. तर 8 year old म्हणजे 8 वर्षाचा मुलगा काय झाला इंज्युअर्ड म्हणजे जखमी झाला. केव्हा वेन म्हणजे जेव्हा लेपर्ड चित्त्याने काय केला अटॅक, अटॅक म्हणजे त्याच्यावर हमला केला. हा सिंपल पास्ट टेन्स आहे. कुठं तर ऍट संजय गांधी नॅशनल पार्क. केव्हाची घटना आहे
ऑन संडे मॉर्निंग. आता ही माहिती कुठून मिळाली? द सोर्सेस सेड. सोर्सेस म्हणजे सूत्रांनी असं सांगितलं आहे. हा झाला आपला इंट्रो पॅराग्राफ. आता लिहायचं आपल्याला बॉडी ऑफ रिपोर्ट. बॉडी ऑफ रिपोर्टची सुरुवात आपण ॲज पर इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीनुसार अशी करू शकतो. त्याच्यानंतर द बॉय वॉज व्हिजिटिंग SGNP विथ हिज पेरेंट्स. तो मुलगा जो आहे तो भेट देत होता कशाला? SGNP म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कला विथ हिज पेरेंट्स, त्याच्या आई वडिलांसोबत. while at the leopard cage the boy got little close to the railings and fell in. while at leopard cage म्हणजे पिंजरा. जेव्हा तो पिंजऱ्याजवळ पोहोचला the boy got little close, तो थोडासा आणखीन जवळ पोहोचला त्या पिंजऱ्याच्या. आणखीन टू द रेलिंग्स म्हणजे ते कठळ, ते पिंजऱ्याचं जे कठळ असेल त्याच्या जवळ पोहोचला. अँड फेल इन, आणि तो पडला. मग काय झालं? द लेपर्ड इनसाइड द केज स्क्रॅच्ड हिम विथ हिज फॉ. आणि तो आतमधला जो चिता होता त्या पिंजऱ्यामधला स्क्रॅच म्हणजे त्याने ओरबाडलं त्याला, त्या मुलाला, विथ हिज पॉज म्हणजे पंजानी. बट ही कुड नॉट डू मोर डॅमेज, पण तो जास्त काही हानी त्याला पोहोचू शकला नाही त्या लहान बालकाला. का? तर द पॅरेंट्स अँड द गार्ड स्क्रीम्ड अँड गॉट द लेपर्ड अवे फ्रॉम द बॉय. कारण की ते आई वडील आणि तिचे जे गार्ड्स होते, सुरक्षा रक्षक होते, त्यांनी काय केलं? स्क्रीम म्हणजे किंचाळले. अँड गॉट द लेपर्ड अवे फ्रॉम द बॉय, आणि त्याला त्या चित्याला त्यांनी हुसकावून लावलं त्या मुलांपासून. पुढे द बॉय वॉज सेफली टेकन आउट अँड गिवन द फर्स्ट एड. त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. इथं पॅसिव्ह वॉइस वापरलेला आहे. अँड गिवन द फर्स्ट एड, त्याला प्रथमोपचार देण्यात आला आहे. लेटर ही वॉज टेकन टू हॉस्पिटल. लेटर म्हणजे नंतर, त्याला हॉस्पिटलला नेण्यात आलं. इथं सुद्धा पॅसिव्ह वॉइस वापरलेला आहे. द डॉक्टर ॲश्युअर्ड दॅट हिज इंजुरीज वेअर नॉट सिव्हिअर. त्या डॉक्टरने तिथं ज्या हॉस्पिटलच्या त्यांनी असं खात्री दिली, ॲश्युअर्ड म्हणजे खात्री दिली, ते इंजुरीज म्हणजे त्या मुलाच्या जखमा, वेअर नॉट सिव्हिअर, त्या काही इतक्या गंभीर नाही आहेत. हा झाला आपला बॉडी ऑफ रिपोर्ट. आता आपल्याला शेवटचा पॅराग्राफ लिहायचा आहे, तो पुढील प्रमाणे. अर्लियर धिस इयर 2 men वेअर ऑल्सो अटॅक्ड बाय टायगर ॲट SGNP. अर्लियर धिस इयर म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला 2 men वेअर ऑल्सो अटॅक, इथं सुद्धा पॅसिव्ह वॉइस वापरलेला. 2 माणसावर हमला केला गेला होता. कोणाद्वारे? तर टायगरद्वारे झाला होता इथं हमला. कुठं? तर ॲट SGNP, याच संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये. सो सिक्युरिटी मेजर्स शुड बी स्ट्रेंथन फर्दर ॲट SGNP. सो सिक्युरिटी मेजर्स म्हणजे सुरक्षेच्या उपाययोजना. शुड बी स्ट्रेंथन म्हणजे मजबूत केल्या पाहिजेत. फर्दर म्हणजे आणखीन. ॲट SGNP म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये. शेवटची हेडलाईन, इंडिया विन्स एशिया कप. भारताने एशिया कप जिंकला. तर सर्वात आधी दिलेली हेडलाईन आपण जशी तशी लिहिणार. त्याच्यानंतर डेटलाईन मध्ये ही बातमी कुठून मिळाली? तर बाय स्टाफ रिपोर्टर. ही घटना कुठे घडली? तर ढाका, 3 मे ही झाली आपली डेटलाईन. आता आपल्याला सुरुवातीचा पॅराग्राफ लिहायचा आहे, तो पुढील प्रमाणे. फॉर द 6th टाइम इंडिया वन एशिया कप हेल्ड इन बांगलादेश फ्रॉम 4th एप्रिल टू 3rd मे 2018. तर 6व्यांदा भारताने काय तर इंडिया वन जिंकला. सिंपल पास्ट टेन्स वापरलेला आहे. एशिया कप जिंकला. हेल्ड म्हणजे जो आयोजित झाला होता कुठं? बांगलादेशमध्ये. कोणत्या तारखेपासून? तर 4th एप्रिल टू 3rd मे 2018. इंडिया बीट बांगलादेश बाय 8 विकेट्स इन द फायनल मॅच ॲट वंगा स्टेडियम ढाका ऑन संडे. तर इंडियानं काय केलंय? तर बीट म्हणजे हरवलाय बांगलादेशला 8 विकेटनी इन फायनल मॅच ॲट वंगा स्टेडियमला. आणि हे कुठं आहे? तर ढाकामध्ये आहे. आणि कोणत्या वार आहे तो दिलेला आपण? तो ऑन संडे. तर हे झालं आपला इंट्रो पॅराग्राफ. आता आपल्याला लिहायचा आहे बॉडी ऑफ रिपोर्ट, तो पुढील प्रमाणे. देअर टुर्नामेंट इन्क्लुडेड इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अँड अफगाणिस्तान. तर या टुर्नामेंटमध्ये, या स्पर्धेमध्ये इन्क्लुडेड म्हणजे समाविष्ट होते. कोणकोणते देश होते? इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. द फायनल मॅच वॉज प्लेड बिटवीन इंडिया अँड बांगलादेश ॲट वंगा स्टेडियम हिअर. फायनल मॅच जी झाली ती इंडिया आणि बांगलादेशमध्ये झाली. कुठं झाली? तर ॲट वंगा स्टेडियम. हिअर म्हणजे कुठं? तर इथं ढाक्याला. आता हे वाक्य कशामध्ये आहे? तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आलेलं आहे. यामध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे? तर फायनल मॅच आहे. पुढचं वाक्य पहा. बांगलादेश वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट अँड स्कोअर 223 रन्स इन 50 ओव्हर्स. बांगलादेशने टॉस जिंकला. वन म्हणजे जिंकला, सिंपल पास्ट टेन्स. अँड इलेक्टेड म्हणजे ठरवलं, टू बॅट फर्स्ट की सुरुवातीला बॅटिंग करायची. अँड स्कोर्ड म्हणजे रन बनवले. किती बनवले? तर 223 रन बनवले इन 50 ओव्हर्स. मुजीबुर वॉज द टॉप स्कोरर विथ 72 रन्स. त्यांचा इकडचा जो बॅट्समन आहे तो मुजीबुर, त्यांनी काय केलाय तर 72 रन्स काढले आणि तो टॉप स्कोरर होता. फ्रॉम इंडियन साइड जडेजा टूक 5 विकेट्स फॉर 46 रन्स. तर भारताच्या बाजूने काय, जडेजाने 5 विकेट्स घेतल्या आणि किती रन देऊन? तर 46 रन्स देऊन. त्याच्यानंतर इन
इन रिप्लाय इंडिया गॉट ऑफ द फ्लाइंग स्टार्ट. याच्या उत्तरादाखल भारताला चांगली सुरुवात मिळाली. गॉट ऑफ द फ्लाइंग स्टार्ट म्हणजे चांगली सुरुवात मिळाली. बोथ द ओपनर्स स्कोर्ड हाफ सेंचुरीज. रोहित 63 रन्स अँड धवन 82 रन्स. आपले जे दोन्ही ओपनिंग बॅट्समन होते त्यांनी हाफ सेंचुरीज अर्धशतक लावलं. रोहितनं 63 रन काढले आणि धवनने 82 रन्स काढले. इंडिया सक्सेसफुली चेज द टार्गेट. सक्सेसफुली म्हणजे यशस्वीरित्या, चेज म्हणजे पाठलाग केला. ते जे बांगलादेशनं टार्गेट दिलं होतं 223 रनांचं ते सक्सेसफुली इंडियानं चेज केलं इन 42 ओव्हर्स, 42 ओव्हर्समध्येच, अँड वन द एशिया कप. आणि एशिया कप जिंकला फॉर द 6th टाइम इन द हिस्ट्री. आणि इतिहासामध्ये 6व्यांदा हा एशिया कप भारताने जिंकला. तर हा होता बॉडी ऑफ रिपोर्ट. आता आपण शेवटचा पॅराग्राफ म्हणजे कन्क्लुजन लिहिणार आहोत. ते पुढील प्रमाणे. द प्रेसिडेंट अँड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ग्रेटेड द टीम फॉर देअर ग्रँड विक्ट्री इन द फायनल. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ग्रेटेड म्हणजे शुभेच्छा दिल्या टीमला फॉर देअर ग्रँड विक्ट्री त्यांचा मोठा विजय झाल्यामुळे इन द फायनल मॅच मध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहिण्याचा प्रयत्न करा. थँक यू फॉर वॉचिंग.